निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि प्रत्येक पक्षाचा प्रचार जोरदार सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या ठाण्यामध्ये आहे। ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनेक तरुण उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे। ते प्रचार देखील मोठ्या प्रमाणात करतात। आपल्या जर पाठीमागे पाहत असेल की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तरुण आहेत, तरुण उमेदवार आहेत, तरुण कार्यकर्ते देखील आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार आहेत अभिजित पवार, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अवघे काही दिवस उरलेले आहेत, प्रचार जोरात सुरू आहे, अनेक तरुणांना संधी देण्यात आलेली आहे। काय सांगाल प्रचाराबद्दल? खूप सुंदर असं लोकांचं म्हणजे मतदारांचं पाठिंबा आहे आम्हाला चारही उमेदवारांना आणि खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे। म्हणजे त्यांना काहीतरी नवीन पाहिजे, म्हणजे 15-15 20-20 वर्ष नगरसेवक राहून ते काही करू शकत नाहीत। त्यामुळे लोकांना नवीन संधी द्यायची इच्छा आहे आणि ते लोक आम्हाला देतील, मतदार आम्हाला देतील असा आम्हाला विश्वास आहे। लोकांचा रिस्पॉन्स कशा प्रकारे आहे? तुम्ही अनेक ठिकाणी फिरता, याच ठिकाणी हा आवडांचा बालेकिल्ला मानला जातो, कळवंबरा आवडांचा बालेकिल्ला मानला जातो। कशा प्रकारे लोकांचा रिस्पॉन्स आहे? तुम्ही मोठ्या प्रमाणात फिरताय, रॅली काढताय, घरोघरी पोहोचताय। आम्ही घर टू घर प्रचार चालू आहे, रॅली थ्रू प्रचार चालू आहे आणि लोक स्वतःहून बोलवत आहेत की अरे तुम्ही आज आमच्याकडे आले नाहीत का? तर आम्ही त्या पद्धतीनेच थोडे दिवस, काही आता काळ उरलेला आहे, म्हणजे एक 4 ते 5-7 दिवस उरलेले आहेत आणि त्या पद्धतीचाच प्रचार जो चालू आहे त्या म्हणजे घरोघर आणि नंतर रॅलीच्या मार्फत, प्रचार रॅलीच्या मार्फत असा संपूर्ण परिसरात फिरणं आणि प्रचार करणं ही गोष्ट आता सुरू आहे। जे गेले अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्या कशा प्रकारचा रिस्पॉन्स? कारण का ते अनेक वर्षापासून नगरसेवक, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी कामं केली असं तुमचा आरोप आहे। कशा प्रकारे त्यांचा रिस्पॉन्स आहे? माझा आरोप नाही, हा लोकांचा आरोप आहे। लोकांनी बघितलं आहे, लोकांनी म्हणजे सगळं मतदारांनी बघितलं आहे आणि मतदार समजूतदार आहेत आमच्या इथले। मतदारांना सर्व गोष्टी ज्ञात आहेत, काय म्हणजे आम्ही नवतरुण मिळून काय काम करू शकतो आणि ते काय काम करू शकतात, त्याबद्दल बदल घडणार हे 100% ठाऊक आहे। पोलीस स्टेशनमध्ये देखील तुम्ही काही दिवसापूर्वी गेला होता, धमकी आल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या। नक्की काय घडते सध्या? कशा प्रकारे धमक्या आहेत किंवा कोण काय करते सध्या? काय सोबत फिरणाऱ्यांना धमकी देत आहेत, सोबत फिरणाऱ्यांना तंगडं तोडू, हे तोडू, ते तोडू, गाडी फोडू, 16 तारखेनंतर बघू, तुम्हाला बघतोस, म्हणजे या सर्व भरपूर धमक्या येत आहेत। म्हणजे आमच्यासोबत फिरणारे सगळे आम्ही बाहेरचे मुलं घेऊन फिरतात। अरे आमच्यासोबत जो फिरणार आहे ना, जो इथे तर आजूबाजूला फिरणार आहे, तो सगळं या बिल्डिंगमध्ये, त्या बिल्डिंगमध्ये, अशा सर्व बिल्डिंगमधली ही सगळी मुलं आहेत आणि त्या मुलांना धमक्या देत आहेत। एक तर महिला माझ्या प्रचार रॅलीत आली होती, आमच्या उमेदवारांचा अर्ज भरायला गेलो होतो आम्ही, त्या महिलाचं माझ्या रॅलीत, आमच्या रॅलीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीत आल्या, जितेंद्र आव्हाड स्वतः होते त्या रॅलीमध्ये, आणि त्या रॅलीतनं त्या महिलेचं रॅली संपल्यावरती त्याचं घर खाली करण्यात आलं। ती भाड्याने राहत होती ती महिला, त्या बिल्डिंगमधनं तिला चालतो हो म्हणून सांगितलं। कितपत चाललं आहे? म्हणजे सगळं ते माझ्या नगरसेवकांचं कृत्य आहे, माझी नगरच काय सत्तेदारांचं कृत्य आहे। म्हणजे शिंदेच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याचे कृत्य आहे। 100% काय धमक्या देत आहेत, काय लावलं आहे? म्हणजे यात पोलिसांनी पण आता थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे। गाड्या फोडू, आम्हाला मारू म्हणजे काय? निवडणूक आहे, निवडणूक पद्धतीने लढायला पाहिजे, माणुसकी पद्धतीने लढायला पाहिजे, संविधानप्रमाणे लढायला पाहिजे। या धमक्यांना घाबरणाऱ्यातलं आम्ही नाही आहेत। आम्ही जसं तसे उत्तर देऊ निवडणुकीतनं आणि लोक जे मतदान करतील, मतदार जे मतदान करतील त्या मतपेटीतनं। गेल्या अनेक वर्षात काम झाले का? कारण का ते सांगतात गेले अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत, आम्ही हे काम केलं, असं त्यांच्यामध्ये दावे प्रतिदावे होते। तुम्हाला काय वाटतं, जनतेचं काय म्हणणं, तुमचं काय त्याच्याबद्दल म्हणणं आहे? गेल्या काही वर्ष काम झाले? आता जिथं उभं आहे ना आपण, हे कॉन्क्रीट पण आम्ही केलं आहे स्वतःच्या पैशातून? कसं आहे, पण आम्ही केलं आहे, स्वखर्च नसूया कसं असू द्या, कारण की आता आचारसंहिता असं काय बोलायला गेलं तर परत प्रॉब्लेम येतील आम्हाला। हे आता उभं आहे ते आम्ही केलं आहे। अशा टोटल 86 सोसायट्या केल्यात आम्ही, 103 सोसायट्यांना CCTV कॅमेरे लावलेत। म्हणजे लोकांना जे मूलभूत गरजा पाहिजेत, गटर असं, नगरचं काम काय आहे, नाला, गटर, लाईट, पाणी वेळोवेळी, पाणी बंद व्हायला लागलं की समजायचं की बाबा महानगरपालिकेचं इलेक्शन आलं। या 25 वर्षाच्या सत्तेमध्ये साधं 25 का 32 वर्षाच्या सत्तेमध्ये साधं महानगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड नाही आहे। या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेचं स्वतःचं धरण नाही आहे। आज मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे, आज मीरा भाईंदर महानगरपालिकेचं धरण आहे, आज वसई महानगरपालिकेचं धरण आहे, आज पालघरचं धरण आहे, पण आज ठाणे महानगरपालिकेचं धरण नाही। यापेक्षा नाचकी काय असू शकते यांची? बिकायला लागतात तिथं लोकांना, कोणी पाणी देतं का? पाणी
अनेक अशी माहिती समोर आली होती की तुम्ही काम करताना देखील तुम्हाला अडवलं जातं. ते नक्की प्रकरण काय? तुम्ही अनेक भाषणामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. 100% अडवलं जातं. आता मी पाहिलं तर तुम्हाला लोकांच्या रेकॉर्डिंग पाठवतो. काही एक रोड आहे तिथे काहीतरी काम चालू होतं, तिथं माणूस गेला कोणतरी आणि डायरेक्ट ते काम गाडी त्याच्यावरनं आडवी तेवढी फिरवली आणि कामाची वाट लावून टाकली. ठीक आहे, हे आचारसंहितेचं आधीचं काम होतं ना, आचारसंहितेचं चालू नव्हतं. आणि या गोष्टी जरा सांभाळून त्यांनी केल्या पाहिजेत. आम्ही आमच्या पद्धतीनं तर चाललो, आम्ही संविधानाप्रमाणे लढतोय. संविधानाच्या हिशोबाने आम्ही इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करतोय. पण कसल्या या दादागिरी चालू आहेत हे आम्हाला समजत नाही. तुम्हाला ज्या अशा धमक्या येतात, काम करू दिलं जात नाही, फिरून देण्याच्या, तंगड्या तोडण्याच्या धमक्या, याबद्दल तुम्ही पोलिसांशी संपर्क साधला आहात का? तुमच्या वरिष्ठांशी, आवड साहेबांशी बोलला आहात का? नक्की काय आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? पत्र दिलंय, बघू पोलीस काय कारवाई करतायत. वरिष्ठांना माहिती आहे आमच्या, त्यांनाही माहिती आहे काय दादागिरी चालते कारेगावमध्ये. पण चालते, ठीक आहे, बघू काय करतात, बघूया. धमक्यानं तुमचं उत्तर कशा प्रकारे असेल? धमक्यानं उत्तर आम्ही तर असं बोलत नाही ना की बाबा जसं तसे उत्तर देऊ. आम्ही कामातून उत्तर देऊ. मतदार आहेत, मतदार बघून घेतील आमच्या बाजूने, मतपेटीतून दाखवून देतील. कधीही गाड्या फुटू शकतात आमच्या, कधीही आमच्यावरती हात उचलू शकतात ते लोक. आताच मध्यंतरी एक प्रकरण झालं. जाऊ द्या, मला या सर्व गोष्टी सांगायच्या नाहीत, पण हे थोडंसं लक्ष पोलिसांनी पण दिलं पाहिजे, शांततेचं आव्हान केलं पाहिजे या सर्व गोष्टींमध्ये. नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाच सर्व तरुण उमेदवार आहेत. पूजा शिंदे विचारे असतील किंवा कल्पना कावळे असतील किंवा तुळशीराम साळवे असतील, हे सर्व तरुण उमेदवार आहेत. आणि आवडांच्या राष्ट्रवादीकडून कळवा असेल, मुंब्रा असेल, या ठिकाणी अनेक तरुण उमेदवारांना संधी देण्यात आली आहेत. मात्र प्रचार करताना यांच्यावरती धमक्या दिल्या जातात. दगड फेक करू किंवा तंगडे फोडू, इकडे फिरू नका, अशा प्रकारे धमक्या दिल्या जातात, असा आरोप त्यांच्या वतीने करण्यात आला आहे. मात्र आता याकडे पोलीस प्रशासन कसं लक्ष देतंय हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अजय सह रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.